नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी वाढवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे सांगणार आहे. तर पहा, सर्वात पहिल्यांदा तुम्ही कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग केल्यानंतर मूळ कटोरी जी आहे ती कटिंग करून काढता, ती आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवायची असते. तर वाढवण्याच्या अगोदर पहा, दुसरा पेपर घेतो, त्यावरती काय करायचं, एक लाईन जी आहे ती अशी सरळ आपल्याला ओढून घ्यायची. ही का ओढून घ्यायचे, जेव्हा आपण मूळ कटोरी ठेवतो त्यावेळेस पहा, नवीन शिकणारे असतात त्यांच्याकडून होतं, कटोरी जी आहे ती थोडी तिरकी किंवा अशी सरळ मध्ये कटोरी ठेवली जात नाही. त्यासाठी आधी अशी एक आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आणि मग इथे आपल्याला मूळ कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे. तर ती कशा पद्धतीने ते मी तुम्हाला सांगते. इथे पहा, ही जी मूळ कटोरी आहे ती 5 इंचाची आहे आणि 5 इंच कटोरी आपण 32 साईजमध्ये घेतो. पहा, इथून ही अशी 5 इंच आपली बरोबर कटोरी आहे. तर ही ठेवताना पहा, चुकून तुमच्या हातून कधी अशी तिरकी किंवा पहा या पद्धतीने थोडी अशी तिरकी ठेवली जाते. तर ती होऊ नये यासाठी आपल्याला ही एक लाईन ओढून घ्यायची. याच्या पुढे कागदावरती तुम्ही 1.5 ते 2 इंच अंतर शिल्लक ठेवा आणि ही कटोरी जी आहे ती आपल्याला आहे अशी ड्रॉ करून घ्यायची. इथे ही कटोरी मी ड्रॉ करून घेतली, म्हणजे काय होईल, हा भाग जो आहे तुमचा तो आहे असा सरळ राहील. कटोरी वाढवताना पहा, आपल्याला खूप सारे टिप्स फॉलो कराव्या लागतात, म्हणजे तुमची कटोरी मोठी वगैरे होत नाही. इथे अर्धा इंच वाढवायचं, जसं आपण नेहमी वाढवतो त्या पद्धतीने अर्धा इंच वाढवायचं. गळ्याजवळ पाव इंच वाढवायचं. आता ही 32 साईजची कटोरी आहे म्हणून आपण इथं घ्यायचं आहे 1.25 इंच, फक्त 1.2. इथून ही घ्यायचं आहे 1.25 इंच, 1.2. हे पॉईंट लक्षात ठेवा आणि अगदी हलक्या हाताने आकार वाढवत असे यायचंय. वाढवल्यानंतर हा पॉईंट इथे जोडायचा, म्हणजे हुकाय पट्टी झाली. हुकाय पट्टी आपली इथं तयार झाल्यानंतर हे पहिलं किती होतं, 3.5 आणि वरती 1 पॉईंट आहे पहा बरोबर. तर ही सुद्धा 3.5 आणि 1 पॉईंट वरती, तर इथे पॉईंट येतोय. तर ते मार्किंग करून घ्यायचं, नाहीतर काय होतं, तुमचा पुढचा भाग मोठा होतो फक्त हुकाय पट्टीचा. इथे ही जी काही वाढवलेली कटोरी आहे, आता ती कितीही येऊ दे, ती तुम्ही असं सेंटर करून घ्यायचा. पहा, सेंटर आपला बरोबर असा आलेला आहे आणि इथून 1.25 इंच, बरोबर 1.25 इंच तिन्ही बाजूने समसमान वाढवायचं आहे आपल्याला. इथे हे जोडून घ्यायचं, इथे हे जोडून घ्यायचं. या पद्धतीने तुमची वाढीव कटोरी तयार झाली. पहा, इथे ही वाढीव कटोरी तयार झाली. इथे तुम्हाला हलका असा थोडासा गोल आकार द्यायचा असेल तर देऊ शकता, नाही दिला तरी सुद्धा चालेल. पहा, या पद्धतीने पहा, या पद्धतीने थोडासा आकार गोल केला तरी चालेल, नाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही म्हणाल इथे टक्स कसा द्यायचा, किती द्यायचा, छोटी साईज आहे, तर इथे 1.25 इंच आपण वाढवलेला आहे, 1.25. तर हा 1 पॉईंट यातला लक्षात ठेवायचा. हा 1.25 इंच आपण वाढवलेलं आहे. यामध्ये तुम्ही पाव इंच प्लस करायचंय. किती करायचंय, पाव इंच, म्हणजे किती होणार आहे हे 1.5 इंच. टक्स किती, आता याच पद्धतीने सर्व साईजमध्ये टक्स काढायचं, म्हणजे तुम्हाला टेन्शनच राहणार नाही किती कसा टक्स काढायचा. इथे वाढवले त्यापेक्षा पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथे उंचीला 2.5 इंच आणि हे असं जोडून घ्या. जोडून घेतल्यानंतर अजून एक प्रश्न तुम्हाला पडतो, ते म्हणजे कटोरी छोटी होते मोठी होते. आता या पद्धतीने तुम्ही टक्स घेतल्यानंतर तुमची कटोरी छोटीही होणार नाही आणि मोठीही होणार नाही. ते कसं, पहा, हे 1.5 इंच घेतल्यानंतर आपली कटोरी किती होती, 5, तर ते इथं 2.5 इंचावरती पॉईंट दिला. पहा, हे बरोबर अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन शिल्लक राहिलं. इकडेही तसंच करायचं, इथून टक्सपासून 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. पहा, इथे 2.5 इंचावरती मार्किंग केलं
आणि हे अर्धा इंच आपलं हे मार्जिन जे आहे ते शिल्लक राहिले या पद्धतीने. म्हणजे तुमची कटोरी इथं छोटी झाली का? नाही. किंवा मोठी झाली का? नाही. वाढवताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणत्या पद्धतीने कुठे कुठे कसं वाढवले आणि कुठे मी कसे पॉईंट सांगितले, टक्स किती द्यायचा. जर तुम्ही इथे 2 इंच, पावणे 2 इंच टक्स दिला आणि पहा तर कटोरी तुमची छोटीच होणार आहे. आणि जर 1.5 इंच टक्स नाही घेतला, तुम्ही कमी घेतला, इथे 1.25 इंच 1 इंच लहान साईज आहे म्हणून, टोक येते म्हणून, तर तुमची कटोरी मोठीच होणार आहे. जसं आपण इथं वाढवलंय त्या पद्धतीने तुम्ही जर टक्स घेतला तर तुमची कटोरी लहान मोठी अजिबात होणार नाही. तर ही मी माहिती 32 साईजमध्ये सांगितली. ती माहिती तुमची सर्व साईजमधील कटोरी वाढवताना उपयोगी पडणार आहे, एकाच साईजमध्ये नाही. सर्व साईजची कटोरी तुम्ही वाढवताना ही माहिती लक्षात ठेवून तुम्ही कटोरी कटिंग करायची आहे. म्हणजे तुमची कटोरी अजिबात इथे पसरट नाही होणार, लांबट नाही होणार, टक्स बरोबर येईल, छोटी नाही होणार, मोठी नाही होणार. तर इथे मी जी काही माहिती सांगितली ती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.